नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. शुक्रवार हा देखील अनेक गुंतवणूकदारांसाठी निराशा करणारा ठरला. सेन्सेक्स शेअर बाजार सुरू होताच काही वेळाने वर गेला, नंतर कोसळला आणि पुन्हा वरती येऊन कामकाज संपताना कोसळला. निफ्टीची तीच गत होती. या संदर्भातील बातम्या आपण पाहणार आहोत. शिवाय आजच्या कार्यक्रमात नव्या आयकर विधेयकाबद्दल देखील आपण बोलणार आहोत. मात्र सुरुवात करूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूजने. शेअर बाजारात आजही बुल्सवर बेअर वरचढ ठरले. शेअर बाजाराचे कामकाज संपलं तेव्हा सेन्सेक्स 178 अंकांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी 102 अंकांनी घसरून बंद झाला. अमेरिकेने भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेकडून कमाईचा मोठा हिस्सा येणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत घसरली होती. टेगा इंडस्ट्रीज, टोरेंट फार्मा, सन फार्मा यासारख्या कंपन्यांचा यात समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या दोघांमध्ये अमेरिकेकडून लादण्यात येणाऱ्या करांसंदर्भात चर्चा झाली. इतर देश अमेरिकेतून त्यांच्या देशात येणाऱ्या मालावर जितका कर लावतात तितकाच कर अमेरिकेत त्या देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावण्यात येईल, असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. जानेवारी महिन्यात घाऊक महागाई दर घसरून 2.31% आलेला आहे. डिसेंबर महिन्यात हा दर 2.37% इतका होता. खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्यानं दरात ही घसरण झालेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादलेले आहेत. या बँकेला त्यांचं सगळं कामकाज थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. असं असलं तरी या बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाहीये. मात्र रिझर्व्ह बँकेनं केलेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे धाबे दणाणले असून बँकेतून आपले पैसे काढून घेण्यासाठी बँकेच्या ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. बँकेची आर्थिक व्यवस्था खालावल्यानं आरबीआयनं या बँकेवर निर्बंध लादलेत. इन्फोसिसनं शेकडो फ्रेशर्सना कामावरून कमी केल्याच्या आरोपांची कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही पातळ्यांवर गंभीर दखल घेण्यात आली. केंद्र सरकारनं या प्रकरणी कर्नाटक सरकारला कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. इन्फोसिस कोणतंही कारण न देता 700 फ्रेशर्सना कामावरून काढल्याची तक्रार करण्यात आलेली आहे. सेबीनं मित्रा नावाचं एक नवीन पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलद्वारे निष्क्रिय म्युच्युअल फंड फोलिओंची माहिती मिळणार आहे. अशा फोलिओमधील पैसे फोलिओच्या मालकांपर्यंत पोहोचवण्याची सोय मित्रा या पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. MSCI ग्लोबल इंडेक्समध्ये आता ह्युंडाई इंडिया, झोमॅटो या दोन्ही शेअर्सचा समावेश होणार आहे. त्यामुळे भारतीय बाजारात ह्युंडाईमधील परदेशी संस्थात्मक गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. FPI म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरनी 1 जानेवारी 2025 पासून भारतीय शेअर बाजारात 1 लाख कोटी रुपयांचे शेअर विकल्याचा आकडेवारीतून पुढे आलाय. डिसेंबर 2023 मध्ये एकूण गुंतवणुकीपैकी 25% हिस्सा FIIचा होता. डिसेंबर 2024 मध्ये तोच हिस्सा 1% घसरून 24% आला. आणि जानेवारी महिन्यात गोल्ड ETF मध्ये मोठी गुंतवणूक झाली. सोन्याच्या वाढत्या दरांचा विचार करता गुंतवणूकदारांनी 3,751 कोटी रुपये गोल्ड ETF मध्ये गुंतवलेले आहेत. याच काळात शेअर बाजार घसरला आणि सोन्याचा भाव दररोज नवनवे उच्चांक नोंदवत राहिला. आणि आज आपण बोलणार आहोत नव्या आयकर विधेयकासंदर्भात. आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत CA, पेशाने CA असलेले आणि कर या विषयाचे जाणकार, सखोल जाणकार संजीव गोखले सर. अनेक वेळा आपण त्यांना आपल्याच कार्यक्रमातून भेटलेलो आहोत. सर, स्वागत आहे तुमचं या शोमध्ये. आणि सगळ्यात पहिला प्रश्न, जे नवे विधेयक आलेलं आहे त्या विधेयकाची नक्की वैशिष्ट्य काय काय आहेत, तुम्ही काय सांगाल? नवीन विधेयक येण्याचा जो एकंदरीतच सुरुवात झाली ती खूप आधी झालेली होती. परंतु गेल्या बजेटमध्ये म्हणजे 2024च्या जुलैमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशी घोषणा केली होती की पुढच्या 6 महिन्यात आपला जो इन्कम टॅक्स प्रचलित कायदा आहे 1961चा
त्याचा संपूर्ण आढावा, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्ह्यू म्हणतो, असा घेतला जाईल आणि त्यातल्या ज्या कालबाह्य झालेल्या तरतुदी काढून त्याच्यात एकंदरीत त्याची तो जो कायदा आहे तो संपूर्ण क्लिष्ट कायदा आहे. सर्वसामान्यांना तो काय आमच्यासारख्या कर सल्लागारांनाही तो इंटरप्रिट करायला खूप कठीण असतो. असा जो क्लिष्ट झालेला कायदा, ज्याच्यामध्ये साधारण 298 सेक्शन्स आहेत, 3-4 हजार अमेंडमेंट्स झाल्यात, इफ्स अँड बट्स आपण ज्याला जर आणि तर म्हणतो, या संपूर्ण गुंतागुंतीच्या कायद्यामुळे सर्वसामान्य करदात्याला त्या कायदा जर वाचायला गेला किंवा समजायला गेला तर काहीच समजत नाही. अशा वेळी तो सोपा करण्यात येईल, सुटसुटीत करण्यात येईल, त्याच्यातली क्लिष्टता कमी करण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी जुलैमध्ये केली होती. सुदैवाने खरोखरच जवळपास 150 कर्मचारी अधिकारी या कामाला लागले होते आणि हे जे नवीन विधेयक 2025चा इन्कम टॅक्स कायदा किंवा विधेयक पार्लमेंटमध्ये जे पेश झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जो कायदा आहे त्याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्ह्यू आढावा घेतला गेल्यानंतर ज्या कालबाह्य झालेल्या तरतुदी काढून टाकण्यात आलेल्या आहेत, त्याचा एकंदरीत साधारण 5 लाख शब्द होते, ते जवळपास 2.5 लाखावर आणले गेलेत. त्याची एकंदरीतच त्याचं स्वरूप असं केलंय की ते वाचल्यानंतर सर्वसामान्याला कळेल. म्हणजे अक्षरशः नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन असे जे कठीण शब्द आहेत त्याच्याऐवजी इरेस्पेक्टिव्ह ऑफ हा सोपा पण इंग्रजी शब्द वापरला गेलाय. त्यामुळे एकंदरीत त्याचं स्वरूप हे सोपं केलं गेलंय. त्याचा मूळ उद्देशच, कायदा बदलण्याचा मूळ उद्देश हा तो सोपा व्हावा, तो सर्वसामान्य करदात्याला वाचल्यानंतर कळावं आणि त्याच्यातल्या ज्या वादविवाद होते, बरेचसे इंटरप्रिटेशन्स वेगवेगळ्या जुन्या कायद्यात होत होती, त्याला अनेक प्रोव्हिजो होते, त्यामुळे आधीचं लिहिलेलं आणि पुढचं लिहिलेलं याचा मेळ बसवायला लागायचा. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी होत्या, त्यामुळे त्या शोधायला लागायच्या. बरेच वेळा कायद्यामध्ये रेफरन्सेस दिलेले असायचे की अमुक तमुक कलमातला रेफरन्स घेऊन तुम्ही याचा विचार करा, त्यामुळे ते सगळं कठीण होत होतं. या कठीण परिस्थितीवर मात करण्याकरता हा सोपेकरण या कायद्याचं केलं गेलंय आणि विधेयक नवीन मांडलं गेलंय. एकंदरीतच त्याची व्याप्ती जर आपण बघितली ती पानं कमी झालेली आहेत, सोपीकरण झालेले आहेत. निश्चितच आपण आशा करूया की हे विधेयक लोकसभेत लवकरच मंजूर होऊन त्याचा कायद्यात रूपांतर होईल आणि सर्वसामान्य करदात्यांना त्यांचा फायदा होईल. सर, पण जे अपेक्षित आहे किंवा जे सांगितलं जात आहे की हे विधेयक आल्यानंतर आयकर विवरणपत्र भरणं हे सोपं होईल, मात्र खरोखर असं होण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? हो, निश्चित होईल. कारण कसं आहे की कायदा बदलला नाहीये, कायद्यातल्या तरतुदींचा जो मजकूर आहे तो ज्या प्रामाणिक पद्धतीने लिहिला गेला होता त्याच्यात बदल झालेत. त्या तरतुदी म्हणजे अक्षरशः ना श्रीरंग, आपण म्हणतो 1961 किंवा असे जे आपण शब्द सहज बोलतो ते तिथे 1961 असं लिहिल्यामुळे ते वाचल्यानंतरच कळायला वेळ जातो. त्यामुळे कायद्यातली जी एकंदरीतच क्लिष्टता होती लक्षात घ्या आपल्या प्रेक्षकांनी की हा जो 1961चा कायदा आहे हा आपला कायदा नाही. तर आपण गुलामगिरीत असताना 1922 मध्ये जो इंग्रजांनी कायदा आणला भारतीयांसाठी, 1922चा इन्कम टॅक्स ऍक्ट, तो त्याच्यात थोडीशी फार सुधारणा करून 1961 सालचा हा कायदा जो सध्या प्रचलित आहे तो अस्तित्वात आला. मात्र असं करताना ती जी भाषा होती ती मात्र ती जुनीच कायद्याची अत्यंत कठीण अशी भाषा ठेवली गेली. त्याच्यात सुधारणा 1961 मध्ये झाली नाही. आणि एवढंच नाही तर पुढे भविष्यामध्ये त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदीमध्ये बदल केले गेले, अमेंडमेंट आणल्या गेल्या, नवीन प्रोव्हिजन ऍड केल्या गेल्या. हे करताना भाषेवर मात्र कुठेही लक्ष दिलं गेलं नाही. आणि त्यामुळे विवरणपत्र भरताना अगदी आपण एक सोपं उदाहरण घेऊ. बरेच माझे क्लायंट जे विवरणपत्र स्वतः भरतात किंवा स्वतः भरायचा प्रयत्न करतात त्यांना पहिला मुद्दा अडचण येतो म्हणजे असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर. म्हणजे असेसमेंट इयर हे पुढच्या वर्षीचं असतं आणि ज्या वर्षासाठी तो कायदा लागू असतो किंवा कर भरायचा असतो त्याला प्रिव्हियस इयर म्हणतात. आता प्रिव्हियस याचा अर्थ आपण मागचं वर्ष असं धरतो आपल्या सर्वसामान्य मराठीमध्ये. तेच या कायद्यामध्ये मात्र प्रिव्हियस इयर म्हणजे ज्या वर्षात तुमचं उत्पन्न तुम्ही कमवलं ते वर्ष आहे आणि त्याचं असेसमेंट इयर म्हणजे त्याच्या पुढचं वर्ष. आणि बरेच वेळा ते असेसमेंट इयर लिहिण्यामध्ये चूक व्हायची, सिलेक्ट करण्यामध्ये चूक व्हायची, चुकीचे फॉर्म सिलेक्ट व्हायचे. त्यामुळे काय कर भरताना असेसमेंट इयर चुकल्यामुळे तो कर भलत्याच वर्षात पडायचा. मला वाटतं हे सगळं आता निघून जाणार आहे कारण एक टॅक्स इयर नावाचा नवीन कॉन्सेप्ट आपण आता पुढे त्याच्यावर बोलू, हा नवीन कॉन्सेप्ट येणार आहे. त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे
हा जो गोंधळ आहे करदात्यांच्या मनात टॅक्स रिटर्न भरताना तो मुख्य निघून जाईल. बऱ्याचशा प्रोव्हिजनचा टेबल स्वरूपात आहेत. म्हणजे पूर्वी तो कायद्याच्या हाताने लिहिलेल्या प्रमाणे होत्या, आता समोर टेबल, उदाहरणार्थ टॅक्स किती कापायचा याचं एक टेबलच बनवलेलं आहे. त्यामुळे आपलं कुठलं उत्पन्न आहे त्याप्रमाणे किती टॅक्स कापायचा आहे हे त्या टेबलमध्ये, त्या रकान्यामध्ये जर बघितलं तर 2% असेल तर 2% टॅक्स कापायचा. ह्याचा नुसता करदात्यांना फायदा होणार नाही, तर व्यावसायिकांना, ज्यांना प्रत्यक्ष त्या टॅक्सचं कॉम्प्लायन्स करायचंय, त्यांना या नवीन कर रचनेचं किंवा एकंदरीत कर कायद्याचा त्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे रिटर्न भरण्याला हे सोपं होणार आहे का? प्रेक्षकांना मी आता हे सांगू शकतो की हा जो कायदा आहे तो 1 एप्रिल 26 पासून लागू आहे. त्यामुळे येणाऱ्या जुलैमध्ये आपल्याला जुनाच कायदा, जुन्याच प्रोव्हिजन्स प्रमाणे रिटर्न भरायचे. फॉर्म्स हे जुनेच आहेत, परंतु कदाचित येणाऱ्या काळामध्ये ह्या फॉर्म्समध्ये या नवीन कायद्याप्रमाणे सिम्प्लिफिकेशनही होऊ शकतं. मोठे किचकट फॉर्म सोडून त्यात छोटे केले जाऊ शकतात. त्यामुळे तुझा जो प्रश्न आहे त्याचा थेट फायदा आता लगेचच जरी नसला तरी भविष्यात या सर्वाची सुरुवात झालेली आहे. श्रीरंग, असं लक्षात घे, जेव्हा सरकार एखादा कायदा पुनर्रचना करतं तेव्हा भविष्यातल्या बदलांची ती नांदी असते. याचा अर्थच सरकारला करदात्यांना होणारा जाच कळलेला आहे, गोंधळ त्यांच्या मनातला त्यांना कळलेला आहे आणि त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत. मला वाटतं ह्याचं सगळ्यात आपण स्वागत केलं पाहिजे. ओके सर, तुम्ही जसं म्हणालात की कायदा लागू होऊन आपण जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतोय ते सुटसुटीत केव्हा होईल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अजून क्लॅरिटी नाही आहे. मात्र याच संदर्भात आणखी एक प्रश्न की कायदा एप्रिल 2026 मध्ये लागू होणार आहे, म्हणजे 1 फेब्रुवारीला जाहीर झालेले आयकरातले बदल लागू राहतील की नाही असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. हो, आपण जर त्या कायद्यातल्या जे बिल आहे, ते ड्राफ्ट आहे, त्यातलं जरी बारकाईने थोडा अभ्यास केला तरी कळेल की त्या कायद्याच्या ज्या तरतुदी आत्ता आहेत त्या तरतुदींमध्ये फरक झालेला नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती तरतूद जी आता बजेटमध्ये सांगितली गेली म्हणजे 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर ते करमुक्त असेल. कॅपिटल गेन जो गेल्या वर्षी 12.5% केला आणि सुसूत्रता आणली, अशा अनेक बाबी आहेत की ज्या बाबींमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे तुझा जो प्रश्न आहे की फेब्रुवारी 1ला ज्या घोषणा झाल्या त्या सगळ्या घोषणांचा एकंदरीत त्या सगळ्या घोषणांची कार्यवाही या कायद्यात आपल्याला दिसते. त्यामुळे कायदा नवीन असला, बिल नवीन असलं तरी जो कायदा जो सांगितला गेला आधी, जे कराचे दर बदलले गेलेत, घोषणा झाल्या आहेत, त्यात कुठलाही बदल झाला नाही. त्यामुळे रिटर्न भरताना अर्थात प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवावं की येत्या जुलैला आपण जे रिटर्न भरणार आहोत ते आर्थिक वर्ष 24-25 जे आता वर्ष चालू आहे आणि मार्च 25ला संपणार आहे, त्याच्यासाठी हे बजेट नाही. जे बजेटमध्ये घोषणा झाल्या त्या आर्थिक वर्ष 25-26 साठी झाल्या. म्हणजे पुढच्या जुलै 2026ला जो आपण रिटर्न भरू तेव्हा या घोषणा लागू होतील, तेव्हा या 12 लाखाच्या उत्पन्नाच्या आतला उत्पन्नावर कर लागणार नाही. मात्र चालू वर्षासाठी मात्र जुनाच कायदा, जुनेच फॉर्म्स आणि जुन्याच पद्धतीची कररचना अस्तित्वात असल्यामुळे येत्या जुलैला हा फायदा आपल्याला दिसणार नाही. परंतु मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या बदलांची ही नांदी आहे. यानंतर येणारी वर्ष ही करदात्यांसाठी सुलभ असतील. कदाचित फॉर्म्स मध्ये पण सुसूत्रता आणि सोपेपणा आणला जाईल, कायदा पण समजायला सोपा जाईल आणि एकंदरीतच कराचे दरही आता कमी झालेले आहेत किंवा कमी होत आहेत. त्यामुळे आपण पूर्वी जो करदात्यांना जो जाच व्हायचा तो जाचापासून कुठेतरी नक्कीच मुक्तता मिळेल याची आपण आशा बाळगूया. सर, काही कुणकुण लागलेली आहे का की जो आपण रिटर्न फाईल करतो जो थोडासा अजूनही मोठा आहे, त्याच्यात बरेच बदल झालेले आहेत, मात्र तो कमी होऊन अजून किती कमी होऊ शकतो? 1 पानाचा फॉर्म आपल्याला भरायला लागेल काय, नेमकं काय त्याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का? नाही, आताच मी म्हटल्याप्रमाणे रिटर्नचे फॉर्म्स अजूनही जुनेच आहेत, त्याच्यामध्ये बदल झाला नाही. कारण कसं असतं, कायद्यातल्या तरतुदी आणि प्रत्यक्ष रिटर्न फायलिंग त्याला आपण इम्प्लिमेंटेशन म्हणतो, म्हणजे कायद्याची कार्यवाही म्हणतो. आता कायदा हा एक बिल आहे जे संसदेमध्ये सादर झालंय, ते स्टँडिंग कमिटीकडे पाठवलं जाईल, तिथून ते स्टँडिंग कमिटी त्याच्यामध्ये बदल सुचवेल. त्या बदलानंतरचे जे रिवाइज बिल येईल ते कदाचित लोकसभेत पास होईल, त्याच्यानंतर राष्ट्रपतींची सही झाली की तो कायदा होईल. आणि या कायद्यात, ह्या बिलामध्ये स्पष्ट असं म्हटलं की 1 एप्रिल 2026 नंतर हा लागू होईल. म्हणजे कसंही झालं तरी वर्षभर आपल्याला जुनाच कायदा आपला चालू राहील, जुन्याच कायद्याच्या जुन्याच तरतुदी चालू राहतील, फॉर्म्स हे जुनेच चालू राहतील. ते तू म्हटल्याप्रमाणे काही फॉर्म्स ITR 1 जो आहे तो सहज सोपा आहे, सिंपल आहे, पण ITR 2 रादर ITR 3 जो व्यावसायिकांसाठी फॉर्म आहे तो भला मोठा फॉर्म आहे, त्याच्यामध्ये अनेक शेड्यूल्स आहेत. हे सगळे शेड्यूल्स ह्या आत्ताच्या प्रचलित कायद्याप्रमाणे ते बनवलेले आहेत. जर कायदाच सोपा झाला तर कदाचित ही शेड्यूल्सही सोपी होऊ शकतील. पण मी म्हटल्याप्रमाणे हा बदल भविष्यातला असेल, हा आज उद्या लगेच होणार नाही, परंतु हा बदल येऊ घातलाय याची करदात्यांनी नोंद घ्यावी.
आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळात आपलं कामही कमी होणार आहे. कदाचित कर सल्लागाराकडे जायची गरजही राहणार नाही. इतकं याच्यात सुसूत्रीकरण आणि सोपेकरण झालंय. त्याचप्रमाणे डिजिटलायझेशनवर जेवढा भर दिला जातोय गेले काही वर्षात, त्याप्रमाणे कदाचित काही फॉर्ममध्ये काही माहिती तुम्हाला प्री प्रिंटेड म्हणजे तुमचा पगाराची रक्कम त्यात लिहिलेलीच असेल, कॉम्प्युटरवर तुम्हाला दिसेल. ती तुम्हाला बदलायला फक्त तुम्हाला हवा असेल किंवा तुम्हाला काही ऍडिशनल एक्झम्पशन हवी असतील जी तुम्ही पगार एम्प्लॉयरला कळवली नसतील ती टाकण्यासाठी तुम्हाला मुभा असतील. त्यामुळे आता तुझा जो प्रश्न आहे की येणाऱ्या नजदीकच्या काळात जरी फॉर्म्स मध्ये बदल नसेल तरी भविष्यामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षात ह्या फॉर्म्स मध्ये नक्की बदल होईल. त्यातली बरीचशी शेड्यूल्स कमी होऊ शकतील. बरीचशी माहिती सरकारकडे जी उपलब्ध आहे ती तुमच्याकडनं फक्त त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की हो आहे ना अशी, ते परत तुम्हाला द्यायची गरज राहणार नाही. त्यामुळे येणारा काळ हा नक्कीच करदात्यांसाठी सुखद असेल, ही ह्या एकंदरीतच बदललेल्या विधेयकावरून आपल्याला याची कल्पना येते. ओके, नव्या विधेयकामध्ये आपण दोन पद्धतीच्या कर प्रणाली बघतो, एक जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली. तर नव्या विधेयकामध्ये अशा 2 कर प्रणाली कायम असणार का त्याबाबतही अजून काही स्पष्टता येण्याची शक्यता आहे? नाही, याबाबत मात्र स्पष्टता आत्ताच आलेली आहे. नवीन कर विधेयक जे संसदेत सादर झालंय त्याच्यामध्ये दोन्ही कर प्रणालींमध्ये त्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे चॅप्टर्स आहेत त्यातनं तुम्हाला जुन्या कर प्रणालीमध्ये सेक्शन 80C होता, त्याची आता त्या सेक्शनची जागा नंबर्स बदलतील कदाचित, कारण विधेयक अजून पास झालं नाही. जेव्हा ते पास होईल त्याला नंबरिंग बदलेल. परंतु सुदैवानी दोन्ही कर प्रणाली, जुन्या कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली, दोन्ही कर प्रणाली या विधेयकात दिसतात. त्यामुळे जेव्हा त्याचं कायद्यात रूपांतर होईल तेव्हा करदात्याला दोन्ही कर प्रणालीपैकी जी कर प्रणाली त्याला सोयीस्कर आहे ती स्वीकारायची मुभा असेल. इतकंच नव्हे तर दरवर्षी त्याला हवी ती कर प्रणाली त्याला स्वीकारता येईल. म्हणजे आपण ज्याला स्विच म्हणतो, एका कर प्रणालीतून दुसऱ्या कर प्रणालीत जाता येईल. या विधेयकाने जुनी कर प्रणाली रद्दबादल केलेली नाही. ही ज्या करदात्यांना जुनी कर प्रणाली अजूनही जास्त चांगली वाटते किंवा त्यांना त्याचा टॅक्स वाचतो त्यांना मात्र नक्कीच ही फार मोठी चांगली बातमी आहे की असा कुठलाही त्याच्यामध्ये असं दिसत नाही की जुनी कर प्रणाली रद्द होईल. त्यामुळे जुन्या एक्झेम्पशन्स, डिडक्शन्स या सगळ्याची प्रोव्हिजन्स त्या नवीन करातल्या बिलात आपल्याला दिसते. त्यामुळे येणारा काही काळ तरी जुनी कर प्रणाली चालू राहील. आणि मला वाटतं अर्थमंत्री बजेटच्या सेशन नंतर एका इंटरव्ह्यूमध्येच त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला जुनी कर प्रणाली रद्दबादल करायची आहे, पण ती एवढ्या लगेचच केली जाईल असं नाही. याचं कारणच इनडायरेक्टली असं आहे की नवीन कर प्रणाली इतकी आकर्षक केली जाईल की हळूहळू जुन्या कर प्रणालीकडे लोक पाठ फिरवतील. परंतु काही लोकांना, काही करदात्यांना ती जर जास्त फायदेशीर असेल तर ती नक्कीच स्वीकारता येईल. नवीन विधेयक त्याला बाधा येऊ शकणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या अख्ख्या एपिसोडमधला किंवा या अख्ख्या कार्यक्रमातला, नव्या विधेयकामध्ये पगारदार करदाते यांच्यासाठी काही तरतुदी आणि सवलती आहेत का? श्रीरंग, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे विधेयक आहे ह्याच्यामध्ये कर कायदा अजून म्हणजे त्यातल्या सवलती, तरतुदी, कराचे दर याच्यात कुठलेही बदल झाले नाही. ज्या घोषणा 2025च्या 1 फेब्रुवारी रोजी केल्या होत्या त्या सगळ्या तशा फॉलो होतील. त्यामुळे करदात्यांसाठी येणाऱ्या वर्षात बदल होईल का, तर त्याच्यासाठी मी एवढं नक्कीच सांगेन की हे जे विधेयक आहे ते कायद्याच्या स्वरूपात जेव्हा ते तयार होईल आणि 1 एप्रिल 2026ला ते लागू होईल, त्याच्या आधी 1 फेब्रुवारी 2026ला एक बजेट येईल. ते या बजेटच्या नंतरचं बजेट असेल. त्यामुळे कदाचित त्या बजेटमध्ये काही आणखीन सवलती दिल्या जातील, कदाचित काही आणखीन एक्झम्पशन मिळू शकतील पगारदार नोकर. कारण अर्थमंत्री वारंवार हा उल्लेख त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये करत होत्या की करदात्यांचा सन्मान आम्हाला करायचा आहे आणि तो सन्मान आम्ही कशा स्वरूपात करतो तर त्यांचा कराचा बोजा कमी करतोय. ते ऑनेस्ट टॅक्स पेअर्स आहे म्हणून आम्ही त्यांचा एकंदरीत स्लॅब बदलले आहेत. त्यांना टॅक्स भरण्याकरता उद्युक्त करायचंय, आम्हाला कराचा बेस वाढवायचा आहे. अशा धर्तीची मानसिकता जर सरकारची असेल तर पुढच्या फेब्रुवारीमध्ये पण आपल्याला काही सवलतींचा काही घोषणा झालेली दिसू शकते. परंतु आता मात्र या क्षणाला हे विधेयक फक्त संसदेमध्ये सादर झालंय, त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि त्याचा मूळ जो मुद्दा आहे किंवा मूळ उद्देश आहे तो म्हणजे त्या कायद्याचं एकंदर रचना बदलून ती सोपी करायची, जेणेकरून त्याचं क्लिष्टता कमी होऊन, जेणेकरून वादविवाद कमी होतील, जेणेकरून सर्वसामान्याला ते समजणं सोपं होईल आणि भविष्यामध्ये एकंदरीतच इन्कम टॅक्सकडे बघण्याचा सर्वसामान्य करदात्यांचा दृष्टिकोन बदलेल. आणि या दृष्टीने हे सगळी पावलं उचलली गेली आहेत. ही खूप आत्ताची ही स्टेज ही खूप आपण ज्याला म्हणतो प्रिलिमिनरी स्टेज आहे.
येणाऱ्या काळात आपल्याला याच्यात अजूनही भविष्यात बदल बघता येतील. तू म्हटल्याप्रमाणे काही सवलती नक्की मिळू शकतील, परंतु आता फेब्रुवारीला ज्या घोषणा झाल्या त्या नक्कीच पुढच्या एका वर्षासाठी नक्कीच लागू असतील आणि त्याच्या भविष्यात मात्र त्याच्यात बदल होऊ शकतो. ओके सर, कर निर्धारण वर्ष आणि आर्थिक वर्ष याच्याऐवजी आता या विधेयकामध्ये कर वर्ष ही नवीन संकल्पना समाविष्ट करण्यात आलेली आहे, आणण्यात आलेली आहे. ही नेमकी कन्सेप्ट काय आहे किंवा ही संकल्पना नेमकी काय आहे? तू आत्ताच मला म्हणालास की पगारदार नोकर मंडळींसाठी काय केलंय का, तर हे सगळ्यात महत्वाचा बदल हा इथे केलाय. ते म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कर कायद्यामध्ये प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर हे दोन टर्मिनॉलॉजी वापरल्या जायच्या. प्रिव्हियस इयरचा सोपा अर्थ असा होतो की ज्या वर्षात आपण कर कमवतो. आता प्रिव्हियस इयर 24-25 चालू आहे, जे 31 मार्चला संपेल. त्याची असेसमेंट म्हणजे त्याचं कर ऍक्च्युअली मूल्यांकन हे 25-26 म्हणजे एप्रिल 25 नंतर येणाऱ्या वर्षात होईल. होतं सोपं, पण सर्वसामान्य करदात्यांना हे पटकन गोंधळात टाकणार होतं आणि त्यामुळे प्रिव्हियस इयर कुठलं, असेसमेंट इयर कुठलं, कधी कधी कायद्यात प्रिव्हियस इयर कुठपासून हा कायदा लागू होतो इथपासून गोंधळ असायचा. मात्र या नवीन विधेयकामध्ये प्रिव्हियस इयरचा उल्लेख नाही आणि असेसमेंट इयर या शब्दाचाही उल्लेख नाही. त्याच्याऐवजी सर्वात सोपा एक शब्द वापरलाय, कर वर्ष किंवा टॅक्स इयर. याचा अर्थ असा की ज्या वर्षात मी कर कमवतोय, उत्पन्न कमवतोय, ते माझं कर वर्ष. उदाहरणार्थ 24-25 हे माझं कर वर्ष आहे की ज्यामध्ये मी माझं पगाराचं उत्पन्न कमवतोय. हे कर वर्ष अर्थात 31 मार्च 2025 ला संपेल आणि म्हणून त्याची व्याख्याच अशी केली आहे की कर वर्ष म्हणजे 1 एप्रिल पासून सुरू होणार आणि 31 मार्चला संपणारं वर्ष. याचा अर्थ त्या वर्षात तुम्हाला जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर तुम्हाला कर लागू आहे असं सांगितलं गेलंय. हा कर कधी गोळा केला जाईल, कधी त्याच्या कर संकलन, कधी त्याच्यावरचे असेसमेंट किंवा मूल्यांकन होईल, तर त्याच्यासाठी त्यांनी वेगळा शब्द न वापरला नाही, असेसमेंट इयर असा शब्द वापरला नाही. तर ह्या कराच्या पुढच्या वर्षात म्हणजे एखाद्याला समजणारा सोपं होतं की या कर वर्षात माझा एवढा कर भरायला लागेल, मात्र तो प्रत्यक्ष भरायची किंवा प्रोसिजर त्याचं रिटर्न फाईल करण्याची जी टर्मिनॉलॉजी आहे ती या कर वर्षाच्या पुढच्या वर्षात, म्हणजे आपल्याला सगळ्यांना समजू शकतं की एप्रिल 25 नंतर जे वर्ष सुरू होईल ते या कर वर्षाच्या पुढचं वर्ष आहे. त्या वर्षात मला रिटर्न फाईल करायला लागेल, मला त्याचा परतावा असेल तर तो मिळवायला लागेल. त्यामुळे ही जी सुटसुटीत सोपी रचना केली आहे, दोन वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीच्या ऐवजी केवळ एकच टर्मिनॉलॉजी आणि कर वर्ष. याचा अर्थ वर्ष ज्या वर्षात तुम्ही उत्पन्न कमवतायत, मग त्याच्या मागचं वर्ष किंवा त्याच्या पुढचं वर्ष हा साधा संदर्भ दिला तरी चालू शकतं, पण कर वर्ष 24-25 असं म्हटलं की करदात्याच्या मनात ठाम डोक्यात कल्पना राहील की या वर्षात मी जे कमवतोय त्याचा मला टॅक्स भरायचा आहे, तो कदाचित पुढल्या वर्षात भरायला लागेल. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा. अजून एक मुद्दा मी जो मगाच्या माझ्या प्रश्नात तुझा जो होता त्याच्यात सांगायचा राहिला की सॅलरीड जो क्लास आहे, पगार नोकर मंडळी, त्यांना वेगवेगळी एक्झम्पशन्स असतात. मग त्या जुन्या कर प्रणाली असो किंवा नाही, जसं स्टँडर्ड डिडक्शन आहे, जसं त्यांना हाऊस रेंट अलाउन्स आहे, काही एक्झम्पशन, ग्रॅच्युइटी एक्झम्पशन आहे जे नवीन कर प्रणालीमध्ये पण मिळतं. आता सध्या काय होतं, ग्रॅच्युइटी एक्झम्पशन सेक्शन 10 मध्ये होतं आणि पगारदार नोकर मंडळींचा जो कर कायदा होता तो सेक्शन 16 आणि 17 16 आणि 17 कायद्यात होता. आणि त्यामुळे एखादा जो कोणी 16 आणि 17 वाचत असेल स्वतःच्या पगारावरचा कर भरण्याकरता, तर त्याला सेक्शन 10चा रेफरन्स दिला जायचा आणि मग त्याला मागे येऊन परत बघायला लागायचं, शोधायला लागायचं. आता सुदैवाने या नवीन विधेयकामध्ये पगारी करदात्यांची जेवढ्या गोष्टी लागू आहेत त्या सगळ्या एकाच चॅप्टरमध्ये आहेत. त्यामुळे ग्रॅच्युइटी, लिव्ह सॅलरी किंवा आता म्हटल्याप्रमाणे हाऊस रेंट अलाउन्स या सगळ्याच्या एक्झम्पशनचं जे काही लिहिलेलं आहे ते एकाच चॅप्टरमध्ये एकाखाली एक मिळेल आणि त्यामुळे करदात्याला इकडे तिकडे फिरायची गरज नाही. मला वाटतं आत्ताच्या डिस्कशनवरनं आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल की हा नवीन कायदा जो आहे तो सुटसुटीत सोपा केलाय. ज्याच्या मागचा मूळ उद्देशच हा आहे की तो वाचणं, ते समजणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं हे सोपं होऊन वादविवादांना शक्यतो स्थानच मिळणार नाही. त्यामुळे अशा ह्या कायद्याचं जेवढं लवकर कायद्यात रूपांतर होईल या विधेयकाचं आणि आपल्याला तो लागू होईल, येणाऱ्या भविष्यात आपण त्याचा वापर करू, तेवढंच नक्कीच आपल्या सगळ्यांचा फायदा आहे. ओके. विवाद से विश्वास तक अशी नेहमी एक घोषणा आपण सरकारी जाहिरातींमध्ये करासंदर्भात ऐकत असतो. ते कदाचित प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न होताना दिसतोय. तर पुढचा प्रश्न असा आहे की भांडवली नफा आणि त्यावर लागणारा जो कर असतो त्यात काही बदल केले आहेत का आणि ते फायदेशीर ठरतील, त्याचा काही पगारदार वर्गावर किंवा सर्वसामान्यांवर काही परिणाम होईल का?
नाही, नक्कीच. सध्या जरी पगारदार नोकर मंडळ असेल, मार्केट जरी पडलं असेल तरी सुद्धा बरेच जण शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, त्यांना भांडवली नफा होतो, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. आपणच कित्येक कार्यक्रम करतो आणि गुंतवणूकदारांना त्याविषयी माहिती देत असतो. त्यामुळे त्यांना जर भांडवली नफा झाला तर त्याच्यावर जे टॅक्स लागतो किंवा कर लागतो त्याविषयी जुलै 2024 मध्ये विस्तृत प्रमाणात सुसूत्रीकरण झालंय. या वर्षीच्या बजेटमध्ये 1 फेब्रुवारीलाही कुठला त्याच्यात फारसा बदल केला गेला नाही आणि सुदैवाने हे जे विधेयक जे संसदेत सादर झालंय त्यातही कुठलाही बदल नाही. म्हणजे अजूनही लॉंग टर्म, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ह्याच्यात कुठला बदल नाही. जे आपण गेले काही महिने बघतोय त्याचप्रमाणे ते लागू होईल. 12.5% लॉंग टर्मवर टॅक्स लागतो तितकाच रेट आहे. किंबहुना एकंदरीतच भांडवली नफा या विषयावर कुठलाही मोठा बदल केला गेला नाही. एका अर्थी हे चांगलं आहे, कारण सुसूत्रीकरण जेव्हा त्या भांडवली नफ्याच्या कराबद्दल केलं गेलं तेव्हा अर्थमंत्री असं म्हणाल्या की हे सुसूत्रीकरण आवश्यक होतं जेणेकरून येणाऱ्या काळात करदात्यांना किती कर लागेल हे त्यांना त्याचा अंदाज घेता येईल. म्हणजे थोडक्यात दरवर्षी हा बदल जर करत गेला तर करदाता गोंधळून जातो. तो जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा एक कराचा दर वेगळा असतो, जेव्हा ती गुंतवणूक काढून घेतो तेव्हा त्याला जास्त कर लागतो. अशा वेळी ती गोंधळ होऊ नये म्हणून कुठलाही बदल याच्यात केला गेला नाही. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की येणाऱ्या काळातही बजेट हा विधेयक जरी मंजूर झालं तरी कॅपिटल गेन मध्ये आता फारसा बदल संभवत नाही, निदान येणारी काही वर्ष तरी. त्यामुळे सर्वसामान्य पगारदार नोकर मंडळी आणि भांडवली नफा ज्यांना मिळतो तर दोघांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण नव्या आयकर विधेयकासंदर्भात आज अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो, कारण या नव्या आयकर विधेयकाचा संबंध हा भारतातील प्रत्येक नागरिकाशी आहे. जो कर भरणार आहे, ज्याचा कराशी संबंध आहे, त्याचा या विधेयकाशी देखील संबंध येणार आहे आणि त्याच्या जीवनावर हा दूरगामी परिणाम करणारं असं हे विधेयक ठरणार आहे. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.